आपण थेट जाऊयात माळशिरसमधील मार्कडवाडी या गावात, कारण मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी आज बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची भूमिका घेतली आहे। सकाळी 9 ते 4 दरम्यान चाचणी मतदान घेण्याचं त्यांनी ठरवलंय। मात्र मार्कडवाडी गावात 5 डिसेंबर पर्यंत जमावबंदी लावण्यात आलेली आहे। शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरांनी मार्कडवाडीत कमी मतदान झाल्याचा आरोप केलाय आणि त्याच पार्श्वभूमीवरती ग्रामस्थांनी मतदान घेण्याचा हा निर्णय घेतलाय। मात्र आदेशाचा भंग करून मतदान प्रक्रिया राबवली तर सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांवरती फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। उत्तमराव जानकरांनी मात्र गोळ्या झाडल्या तरी प्रक्रिया राबवणारच असाही निर्धार केलाय, ज्याला गावकऱ्यांनीही पाठिंबा दिलाय। या ठिकाणी जे मतदान माझ्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे ते मतदानामध्ये जेवढी मतं माझ्या विरोधी उमेदवाराला पडलेली आहे त्याच्यात दुप्पट मतं त्या ठिकाणी शिफ्ट झालेली आहेत। याच्यामधून सत्यता पडताळणी करणं, निवडणूक आयोगामध्ये सुधारणा करणं, निवडणूक आयोगाच्या लक्षामध्ये आणून देणं, तुमच्यातून सुटल्यानंतर पुढे यंत्रणा कोणीतरी चालवायला लागलं तर हे चुकीचं आहे आणि हे निवडणूक आयोगाला या माध्यमातून त्या ठिकाणी प्रेझेंटेशन होईल, दाखला मिळेल आणि दाखवता येईल। तर नेमकं गोळ्या झाडल्या तरी आम्ही आज मतदान राबवणार असंच उत्तमराव जानकर म्हणालेत आणि त्यामुळे मार्कडवाडीमध्ये आज नेमकं कुणाला कौल मिळतोय, आज मतदान प्रक्रिया कशी पार पडते आणि त्यातून काय निष्कर्ष निघतोय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण राज्यभरातून जेव्हा आपण पाहतोय की अनेक नेते ईव्हीएम वरती शंका उपस्थित करतायत, फेर मतमोजणीची मागणी करतायत, अशात मार्कडवाडी गावाने हा जो निर्णय घेतलाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। तर नेमकं यावर रोहित पवार काय म्हणालेत? मार्कडवाडी गावानं बॅलेट पेपरवरती चाचणी मतदानाचा घेतलेला हा निर्णय लोकशाहीसाठी अत्यंत आशादायी असल्याचं वक्तव्य त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केलंय। तर ही घडामोड दूध का दूध, पाणी का पाणी केल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणालेत। एकंदरीतच ईव्हीएम वरती ज्यांनी कोणी शंका उपस्थित केली आहे त्या सगळ्यांनी बॅलेट पेपरवरती फेर मतमोजणी होण्याची, मतदान करण्याची मागणी केली आहे आणि माळशिरसमधील मार्कडवाडी गाव हे लागू करताना दिसतंय। मतदान करण्यात येते ते 8 वाजता सुरू होणार आहे। मात्र त्या अगोदर खरं तर या ठिकाणचे असे बॅनर जे आहेत ते त्या गावामध्ये लावण्यात आलेले आहे। मतदान जे झालं आहे त्याची पडताळणी प्रक्रिया पार पाडायची आहे आणि त्यासाठी आम्हाला खरं तर मतदान घ्यायचं आहे। एकूणच प्रशासनाने मात्र याला विरोध केलेला आहे। प्रशासनाचं म्हणणं आहे की अशा प्रकारचं कुठलंही मतदान जे आहे ते बॅलेट पेपरवर वैयक्तिक घेता येत नाही। माझ्यासोबत हे सगळे ग्रामस्थ आहेत मार्कडवर, त्यांना काय वाटतं नेमकं आपण पाहूयात। आत्ता मतदान होते, काय सांगाल? असं मतदान उत्सुकता आहे, लोकांच्या मनात उत्सुकता आहे, मतदान होत आहे, त्यामुळं लोक म्हणजे आनंदी आहेत। मतदान होणार आहे 8 वाजता चालू। काही दिवसापूर्वी मतदान पार पडलंय होय की, पण पार पडलंय, पण ते लोकांना ते मान्य नाही पार पडलेलं, कारण एवढं मतदान विरोधात कधी जात नाही। 200च्या वर मतदान कधी गेलं नाही। मोहिते पाटील विरोधात असताना सुद्धा 200 मतदान जात होतं मार्कडवाडीतनं आणि आता 1003 मतदान गेलंय। त्यामुळं लोक त्यामुळं आता उत्सुक आहेत की बाबा डबल मतदान करायला संधी मिळते। आता तुम्ही मतदान करण्यावर ठाम आहे? हो, ठाम आहे, हो। पोलीस आता मोठा बंदोबस्तीत आहे, पोलिसांनी हे करण्यास विरोध केला तरी बी आम्ही मतदान करणार। काय वाटतं आता मतदान असं बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे? काय झालंय माहितीये का, जे मतदान गेलंय ते जायला नाही पाहिजे होतं, आमच्या त्या गावकऱ्यांचंच म्हणणं आहे। तर शासन इतकं काय घाबरतं, एवढं बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त, पुन्हा कर्फ्यू ऑर्डर वगैरे, काय इतकं काय इथं घडलंय? काय बॉम्बस्फोट झाला इथं? काय झालंय? काय मतदान घेता येत नाही त्यांचं म्हणणं आहे, कारण मतदान काही दिवसापूर्वीच तुम्ही केलंय। पण तुमचं तर ते बॅलेट पेपर होत काय, आपल्या ह्याच्या विश्वास नाही ना ह्योवर आमचा। नाही, असं होणारच नाही। महाराष्ट्रात इतकी माणसं पडते ती म्हणजे कुणी अनोळखी सुद्धा उमेदवार निवडून आले, त्यास कुठं असतंय काय तो? ज्याचा कुठं परिचय नाही अशी माणसं निवडून आली ती। असं पोलीस खात्यानं नाही, पोलीस खात्यानं जर ही अशी काळजी घेतली असती तर दंग धोप किंवा काय बलात्कार वगैरे त्या मणिपूर सारख्या घटना घडल्याच नसत्या ना। तिथं इतकी काळजी घेतली, तिथं तितकी घेतली असती तर शासनानं तर बरं झालं असतं। तुमच्या गावात पण असा प्रकार काय वाटतं? मतदान होते नमस्कार। मार्कडवाडीच्या गावामध्ये आज जे मतदान होणार आहे ते फार उत्सुकतेनं आणि आनंदानं या ठिकाणी संपन्न पार पडणार आहे। 8 वाजता अगदी थोड्या वेळामध्ये मतदानाला सुरुवात होते। गावकरी सगळी 4 दिवसापासून
या मतदान प्रक्रियेसाठी फार उत्सुक आहेत आणि आनंदी आहेत। याचं कारण असं की जरी 8 दिवसापूर्वी मतदान झालं असलं तरी सुद्धा ते मतदान फार वेगळ्या प्रकारचे गावकऱ्यांना दिसून आलं की आम्ही जे मतदान केलं ते मतदान आम्हाला दिसून येत नाही मतमोजणीमध्ये। म्हणून पुन्हा एकदा त्या मतदानाची फेरपडताळणी आम्ही आमचंच गाव आणि आमचीच मतदानाची फेरपडताळणी आम्ही स्वतः करणार आहे। आम्ही काय कुणाला दाखवण्यासाठी नाही किंवा प्रशासनाला काही जाब विचारण्यासाठी नाही किंवा प्रशासनाला दोष देण्यासाठी नाही, ही प्रक्रिया आम्ही आमच्यासाठी केलेली आहे। पण अशी फेरपडताळणी करता येत नाही असं प्रशासनाचं